जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। आम्ही निघालेलो आहे आता आमच्या युनियनचे कार्याध्यक्ष माननीय उज्ज्वल भाऊ भोंगाडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी। माझ्या सोबत आहे आमच्या युनियनचे कार्याध्यक्ष माननीय लालाजी दिवेकर, अजूभाऊ कंकाल, वीरेंद्र भाऊ ठाकरे आणि आम्ही पोहोचलो आहे आमच्या लोकेशनवर चरखागृह सेवाग्राम इथेच पिंटू भाऊ उर्फ उज्ज्वल भाऊ भोंगाडे यांच्या मुलीचं लग्न आहे। आता आम्ही चाललो चरखा भवन मध्ये। पलाश, कुठं आलो आपण? चरखागृह। कशासाठी? पिंटू काकाची मुलगीचं लग्न आहे। पत्रिकेमध्ये दिलेल्या लग्नाच्या वेळेवर आम्ही पोहोचलो आणि बाकी सहकाऱ्यांची वाट बघत। एकीकडे लग्न लागत आहे आणि दुसरीकडे भांडण लागत आहे। सचिन भाऊ, तुम्ही एवढे फ्रस्ट्रेटेड का नाही? आता नाही, मग मी माझं वक्तव्य नंतर व्यक्त करील। मी बरं आहे तुमचा? माझा पुरा राग म्हणजे का सचिव साहेबाकडे। सचिव साहेब एक बोलतात आणि करतात एक। इंजीनियर हमारा सगळ्यांना माहित आहे, तो जान है हमारी, वो है तो हम वर्धा की शान, कामगार की शान, बताने की नई बात नहीं है। माझा भाषा तक्षक कासांनी उत्कृष्ट तबलावादक सगळ्यात चांगला सक्ती म्हटलं म्हणजे थोड्या वेळात मार्केटला जाऊन आता माझ्या इकडे बाजूला उभा आहे लग्न समारंभाचा कार्यक्रम निपटून आता आम्ही घरासाठी निघालेलो आहे। घराकडे जायच्या आधी आम्ही थोडं आईस्क्रीम खावं, थोडं नाही जास्त खाऊन घेऊ आईस्क्रीम, कारण की ऊन जरा जास्त आहे म्हणून आईस्क्रीम खाणं खूप चांगलं आहे। मग आता विजू आम्हाला आईस्क्रीम चालणार मस्त नाही, आमचे थंडी अध्यक्ष साहेब आहेत, त्यांनी आम्हाला बोलावलेलं आहे का आईस्क्रीम खायला जाऊ म्हणून। अध्यक्ष साहेब आमचे तुषारभाऊ उमाळे, त्यांनी आम्हाला बोलावलं, तर आम्ही आता त्यांचा बोलावण्याचा मान ठेवून आम्ही आईस्क्रीम खायला जातो। माझ्या समोरचीच गोष्ट आहे, असं काही झालं नाही। आमच्या सचिव साहेबांनाच म्हणलं आईस्क्रीम खाऊ आणि जबरदस्तीची आईस्क्रीम आहे थोपवलेली। खायचं सचिव साहेबालेच आहे, पण नेहमीप्रमाणे ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत असतात, तसं त्यांनी आज पण केलेलं आहे। तसं धन्यवाद, खूप लाडाचा आणि प्रेमळ व्यक्ती आहे, याच्यामुळे आम्हाला खाली भेटून राहिली। त्याच्यासाठी विजूभाऊचे आभार। आला